महाराष्ट्र में स्कूल के पहले ही दिन आदिवासी छात्रों को खुद मुख्यमंत्री की तरफ से एक बड़ा और अनमोल गुरु मंत्र मिला है। नागपुर से आ रही इस वक्त की बड़ी खबर की बात करें तो विधानसभा सत्र की व्यस्तता के बीच समय निकालकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने आदिवासी छात्रों से वर्चुअली सीधा संवाद साधा है। मुख्यमंत्री ने न सिर्फ बच्चों का हौसला बढ़ाया बल्कि राज्य के आदिवासी आश्रम स्कूलों के लिए एक बहुत बड़ी घोषणा भी की है। मुख्यमंत्री के मुताबिक अगले ही महीने आदिवासी आश्रम स्कूलों में 1400 शिक्षकों की बम्पर भर्ती होने जा रही है, जिससे शिक्षा के स्तर में और सुधार आएगा। आपको बता दें कि मध्य प्रदेश और महाराष्ट्र की सीमा पर स्थित नागपुर जिले के बेलदा आश्रम स्कूल में आज एक खास कार्यक्रम का आयोजन किया गया था। इस मौके पर आदिवासी विकास मंत्री अशोक उइके खुद स्कूल पहुंचे और बच्चों से मुलाकात की। इसी दौरान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने वीडियो कॉन्फ्रेंसिंग के जरिए सीधे बच्चों से बातचीत की और उन्हें जीवन में आगे बढ़ने का कान मंत्र दिया। इस मौके पर आदिवासी विकास मंत्री अशोक उइके ने भी छात्रों को भरोसा दिलाया कि सरकार आदिवासी बच्चों को उच्च दर्जे की और क्वालिटी एजुकेशन देने के लिए पूरी तरह से प्रतिबद्ध है। भागातल्या महाराष्ट्र मध्य प्रदेश बॉर्डरवरच्या आश्रमशाळेत आले, काय सांगणार? आदिवासी विकास विभागाअंतर्गत अमरावती आणि नागपूर विभागाच्या 125 शासकीय आश्रमशाळा आणि तेवढ्याच अनुदानित आश्रमशाळांचा आज प्रवेश उत्सव असल्यामुळे अतिशय दुर्गम भागातली शासकीय आश्रमशाळा आहे। महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या बाउंड्रीवर असलेल्या आश्रमशाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याशी संवाद हितगुज आणि चर्चा करण्यासाठी आलो, त्यांचं स्वागत करण्यासाठी आलो। अतिशय आनंद झाला। मध्य प्रदेशच्या बाउंड्रीवर असलेल्या बेलादे गाव आश्रमशाळेमधल्या विद्यार्थ्यांप्रती चर्चा करतेवेळी, त्यांच्याशी बोलतेवेळी, त्यांच्याशी फोटो काढतेवेळी आनंद झाला। आणि निश्चितच या काळामध्ये या शैक्षणिक सत्रामध्ये आमचे सर्व शिक्षक शिक्षिका आणि आमचा आदिवासी विकास विभाग विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि गुणवत्ताप्राप्त शिक्षण देईल अशा प्रकारचा अपेक्षा आहे। पहिल्याच दिवशी गणवेश दिसला, दुसरी सर्वात जास्त बोंबाबोंब व्हायची की शिक्षक नाही, तुम्ही शिक्षक भरले आणि 1700 शिक्षक पुढच्या महिन्यात भरणार आहे, त्यात काय? शासकीय आश्रमशाळेमध्ये मागच्या वर्षी 1791 शिक्षक भरले। आमच्याकडे 11वी 12वी आहे, वेगवेगळे शाखा आहे, वेगवेगळ्या शाखेचे मेथडचे शिक्षक नसल्यामुळे बऱ्याचदा आमच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षक नसल्यामुळे पालकांची नाराजी होती। त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी परवानगी दिली असल्यामुळे 1.5 महिन्याच्या आत कुठल्याही परिस्थितीत 1400 शिक्षक परत भरून सर्व शिक्षक सर्व शाळेमध्ये सर्व शिक्षकांना सर्व वर्गाला सर्व शाखेच्या विद्यार्थ्यांना शिक्षक उपलब्ध करीन आणि दर्जेदार आणि गुणवत्ताप्राप्त शिक्षण 100% मिळेल अशा प्रकारे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिजिटली संवाद साधला सगळ्या विद्यार्थ्यांची, काय सांगणार? अतिशय आनंदानं मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं की 15 जूनला नाशिक आणि ठाणे विभागाच्या प्रवेश उत्सव झाला। आज आपल्या नागपूर आणि अमरावतीचा प्रवेश उत्सव आहे। मुख्यमंत्री महोदयांनी हसत खेळत मुख्यमंत्री महोदयांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या। हे प्रेम आदिवासी विकास विभागावर आहे। आदिवासी विभागाप्रती, विद्यार्थ्याप्रती, समाजाप्रती असलेली सहानुभूती, प्रेम आणि विश्वास त्याचं हे सांगतं। शेवटचा प्रश्न एक, तुम्ही इशारा दिला शिक्षकांना, जर विद्यार्थी शिकले नाही, शाळेत आले नाही तर कारवाई होईल, काय सांगणार? कारण की बऱ्याच तक्रारी असतात शिक्षकांच्या पण की येत नाही, किती वाजता येते, किती वाजता जाते, मुक्कामाला राहत नाही, अशा तक्रारी असतात। आता आम्ही शिक्षकांना काही मोकळं सोडलं नाही। आमची हजेरीच आता सुरू झालेली आहे डिजिटल, त्यामुळे कोण आलं कोण नाही हे काय सुटच नाही। आणि शिक्षकांना याच सूचना दिल्या की बा हे विद्यार्थी आहे म्हणून, आश्रमशाळा आहे म्हणून तुम्ही शिक्षक आहे। जर कदाचित आश्रमशाळा नसत्या, हे विद्यार्थी नसले तर तुम्ही कुठेतरी असते। त्यामुळे आपले विद्यार्थी केंद्रबिंदू समजून, विद्यार्थी आपला म्हणून, आपल्याला शिकवावं लागते म्हणून आणि विद्यार्थी घडवावं लागते म्हणून ही मानसिकता ठेवून शिक्षकांनी अध्यापन करावं अशा प्रकारच्या सूचना दिल्या। विद्यार्थ्यांचं मध्ये शाळेत सोडण्याचं जे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाने काय योजना सुरू केली ते तुम्ही ते बोलू? आम्ही मागच्या वर्षापासून शिक्षकामध्ये आणि पालकामध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रेम निर्माण झालं पाहिजे। कारण बऱ्याच ठिकाणी
2 वर्षापूर्वी शिक्षक नव्हते आणि पालकांचा विश्वास नसल्यामुळे विद्यार्थी प्रवेश घेत नव्हते. परंतु सर्व शिक्षक आणि विभागाच्या माध्यमातून जनजागृती करून लोकसहभागाने जनजागृती माध्यमातून 2 वर्षामध्ये 10,000 विद्यार्थ्यांचा नवीन प्रवेश झालेला आहे. ही उपलब्धी आहे. त्यामुळे निश्चितच आता पालकांचा विश्वास वाढलेला आहे. कारण शिक्षक आहे, व्यवस्था आहे आणि आमचे विद्यार्थी आहे. विद्यार्थी केंद्रबिंदू म्हणून आदिवासी विभागानं दृष्टी केली असल्यामुळे, प्लॅनिंग केलं असलं, नियोजन केलं असल्यामुळे निश्चितच त्या दृष्टीने शिक्षक आमचं शिकवेल. सर, पाहण्याचं अकोला तालुक्याची घोरगड सुरू आहे का आपली?